हे रिकामे बाया इथं बसल्या तुम्हाला दिसत असतील. ही एक बाई आहे. हे बाई दिवसभर केसायले तेल असं लावत राहते. तिच्या पुरा खतरनाक मध्ये आहे. पहा किती तुरी पाहिजे तर कोणाला सांगा. कोणाला चण्याची डाळ पाहिजे का पाहिजे लवकर लवकर सांगा, कमेंट करा. हे घ्या तुरी तुरी किती पाहिजे तर. पण आता सध्या फुलं आहेत, शेंगा या आल्यात. पुरा आपला बगीचाच आहे तुरीचा, काय टेन्शन नाही. सकाळ संध्याकाळ दार चावल खाल तरी सरे नाही, एवढा तुरीचा बगीचा आहे आपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघून घ्या तुम्ही कसा होणार आहे. तर आता सकाळ झालेली आहे, 7-7:30 वाजत आहे. तर आता आपण जाणून घ्या आपला संपूर्ण प्रवास कसा असतो तर दिवसाचा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. भेटू पुन्हा समोरच्या ब्लॉगमध्ये. त्याच्यानंतर थोडा एडिटिंगचा काम होता, तर आपण आता एडिटिंग करायला बसलो. तर जो आता एडिटिंग झालेलं आहे आपले ब्लॉगची, आता एडिटिंग म्हणजे उद्याला हा जो ब्लॉग आहे हा उद्याला ब्लॉग येऊन जाईल. तर बघू शकता इथं आपली एडिटिंग वगैरे सुरू आहे. तर हे संपूर्ण आता दाखवा. आता त्याच्यानंतर आम्ही आता दंडावर चाललो, ते आता पाहूया कसं आहे. तर हे रिकामे बाया इथं बसल्या तुम्हाला दिसत असतील. ही एक बाई आहे. हे बाई दिवसभर केसायले तेल असं लावत राहते. आता आम्ही आता दंडावर जावा निघलो. आता धान बिन पाहून कसं आहे तर तुरी बिरी कशा आता ते बहुत दिवसांना जाऊन यावं लागते. हे ती रिकामी बाई बसलेली आहे, बघू शकता तुम्ही. रिकामी बाई बसलेली आहे, का पालव बिलवा फाडता येते. तर आता आम्ही निघून आपल्या गाडीनं आपल्या दंडावर जायला. तर भेटून आता. तर बघू शकता आता तुम्ही समोरचा व्ह्यू. आता आम्ही आता दंडावरती चाललो. आपली गाडी आहे गरीब माणसाची, बघू शकता. तर अशा पद्धतीने इकडं आता धान बिन झालेला आहे. आता जे डबल फसलचे परे बिरे आहेत ते परे टाकणी आता सुरू आहे. डबल फसलचे जे सिंगल फसल होती, सिंगल फसल आहे ते सिंगल फसल निघली आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने व्ह्यू आहे. अशा पद्धतीनं आता आम्ही हायवेला लागलो आहोत, बघू शकता. तर आमचा दंड आता इकडं जवळच आहे. तर आता भेटू. आता आम्ही हायवेला लागलो आहोत. आपला गाव संपला, बस स्टँड संपला, हायवेला आता दंडात गेला भेटू. आपली गाडी बिडी पार्किंगला लावलो आणि हा तुरीचा झाड बघू शकता. तुरीच्या शेंगा वगैरे इथं तुम्हाला दिसत असतील. फुलं वगैरे आल्या तुरीच्या शेंगाले. आता आम्ही चाललो, पण वाटून तर नाही राहिले, आता भरल्या आहेत म्हणून बघू शकता कशा तुम्हाला दिसत आहे. तर या भरल्या बिरल्या आहेत, असा वाटून नाही राहिला. पण थोडेफार जे आहे दाणा वगैरे नाही का, जो दाणा वगैरे थोडाफार भरलेला दिसत आहे. आता समोर केल्यावर पाहू. आता इथले धान वगैरे झाले चुरून, आता डबल फसलची जे तयारी आहे ते सुरू आहे. आता डबल फसल लावायचा इथं विचार आहे. तर यासाठी परे बिरे टाकलेले. तर आता बघू शकता तुम्ही. आता बघा हे तुरीची शेंग मी तोडलो लाव. तर आता आपण तिकडं जाऊ. आपला तिकडं आहे हिरवा हिरवा तुम्हाला मस्त दिसत असेल. खाऊन बिऊन पाहूया. बघा गावात जर राहिलं आहे तर गावातली मजा तुम्हाला वेगळीच राहते, कारण की तुम्हाला पूर्ण ओरिजिनल ताजे फळं तुम्हाला गावामध्ये खायला मिळत असतात. तुम्ही आता ज्या तुरीच्या शेंगा आहेत, काही झाडांना तुरीच्या शेंगा बघा कशा लागलेल्या तुम्ही इथं बघू शकता. कशा पद्धतीने एवढाले मोठी तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत. पूर्ण शेंगा एकदम जबरदस्त. बघा जर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा. आमच्या इकडं याला तुरीच्या शेंगा म्हणत असतात. तुरीच्या शेंगा आहेत, बघू शकता. पूर्ण दाणे वगैरे आता भरत आहेत थोडे थोडे. आणि इथं जर बघू शकता इथं आपली बोर आहे आणि आताच नुकती शेती झाली. आता दुसरी डबल फसलची सुरू आहे. हे झेंडूचे फुलं वगैरे इथं तुम्हाला दिसत असतील. हा जो दाणा आहे बघा किती हिरवागार दाणा आहे. आणि इथं पाय वगैरे फसतील, बघू शकता. हा जो परा आहे तुम्हाला हिरवा हिरवा परा दिसत असेल. अरे पूर्ण चिखल आहे इथं, चिखल पुरास. मग इथून जाण्याचा प्रयत्न करू. बघू शकता इथं परा टाकलेला आहे आता डबल फसलचा. कसा दिसतंय बघू शकता तुम्ही, हिरवागार. हे पाईप वगैरे लागले आहेत. याय बांधित आहे. आता बघू आम्ही पाणी बिनी लावायचं तर का विचार करून पाहू. भेटू आता पुन्हा. त्यानंतर हा तुम्हाला समोर दिसत असेल हा फणसाचं झाड आहे आणि इकडं पूर्ण तुरीचाच बगीचा आहे. आणि हा जर इथं बघितला
हे वालाच्या शेंगा इथं तुम्हाला दिसत असतील. हां वाल नाही, पोपट. पोपट आमच्याकडे पोपट म्हणतात. वालाच्या शेंगा घडी लागतात. तुरी बघा किती जबरदस्त आहेत पूर्ण. आणि हा इथं परा त्या बांधीत टाकला होता, या बांधीत टाकलाय. पोपटचा वगैरे तिथं झाड पाहिलं. आणि जर तुम्ही मोहरीचं झाड नसेल पाहिल्या तर हा तुम्हाला दिसत असेल बघा. हा मोहरीचं झाड आहे. पिवळे फुलं वगैरे आल्यात मस्त. इथं मोहरीचं झाड तुम्हाला दिसत असेल. तेवढं नाही, आता तिकडे गेल्यावर तिकडे लाख लावली आहे. ते लाखही दाखव. हे मस्त फुलं दिसतात जबरदस्त पूर्ण दिसत असतात मोहरीच्या झाडाचे. हे तणीस आता धान चुरून झाले तर त्याची ते तणीस दिसत असेल. बघू शकता पूर्ण निळे निळे बघा कसे फुलं आले आहेत लाखोरीचे. निळे निळे फुलं आले आहेत, पण शेंगा अजून धरालेच आहेत. फुलं फुलायवा म्हणजे आलेली आहे. आता काहीच्या इकडे शेंगा म्हणजे ज्यांना लवकर टाकले असतील त्याच्या शेंगा लागल्या असतील. इथं पूर्ण एकदम जबरदस्त वापली आहे. बघू शकता कशी आहे तर लाख तुम्हाला दिसत असेल. तर बघा किती एकदम जबरदस्त इकडेचा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल. पूर्ण तुरीचाच बगीचा आहे. आता डबल फसलची तयारी आपली सुरू. हा पुरा आहे ती बोरीचं झाड तुम्हाला दिसत आहे. काटे बोव आहेत. आता हा पुरा तुरीचाच बगीचा आहे. बाय तुरीमधून आता जावं लागतं आहे आपल्याला. बघू शकता कशा तुरी आहेत तर आता कमी आहेत इकडं, बहु कमी आहेत. हा पहा इकडं आमचा बगीचा पुरा खतरनाक मध्ये आहे. पहा किती तुरी पाहिजे तर कोणाला सांगा. कोणाला चण्याची डाळ पाहिजे का पाहिजे लवकर लवकर सांगा, कमेंट करा. हे घ्या तुरी किती पाहिजे तर. पण आता सध्या फुलं आहेत, शेंगा या आल्या आहेत. पुरा आपला बगीचाच आहे तुरीचा, काय टेन्शन नाही. सकाळ संध्याकाळ दार चावल खाल तरी सरे नाही, एवढा तुरीचा बगीचा आहे आपला. बघू शकता विहिरीला पाणी बिनी थोडासा पुरा खालीच गेला आहे. हा पुरा आपला तुरीचा बगीचा येतून भयानक तुरी किती पाहिजे तर डाळ घे. पण तुरी अजून लागायलाच आहेत. लागल्यावर पाहून नंतर काय काय सुरुवात झाली आहे ना तिकडच्या तुम्ही जर पाहिल्या किती दिसलं तुम्हाला. त्याच्यानंतर आमच्या शेतामधून गोसीखुर्दचा पाठ गेला आहे. म्हणजे आमच्या इकडं कोणाकोणाकडं बोर मारली आहे, कोणाकोणाकडं नाही आहे. म्हणून आमच्या शेतामध्ये बरं झाला टाकले तर म्हणजे आम्हाला आता डबल फसल लावायला पुरा खतरनाक काम झाला. हा वाल ती पीठ केला आहे. बघू शकता इथून वाल गेला पूर्ण शेतकऱ्यांच्या शेतामधून वाल गेला आहे. म्हणजे डबल फसल लावायला मोकळे. म्हणजे पाऊस जरी ना आला तरी एकदम बिंदासमध्ये ते लावू शकता तुम्ही. आता अशा पद्धतीनं आता आम्ही घराकडे झाले निघालो. हे बस तुम्हाला दिसली असेल. हे आपली ती गाडी ठेवली आहे गरीब माणसाची. बघू शकता पुरी जुनी जाणी. घराकडे जातून भेटून आता तिकडे गेल्यावर मग बघू शकता तुम्ही. आता इकडे डबल फसलचे जे पर्यायाचे टाकणी सुरू आहे. आता आम्ही निघालो आपल्या घराकडे. आपली गाडी बघू शकता सूर्यबिर्या मस्त आहे. पुरा आपल्या गावाकडे तर एकदम जबरदस्त वातावरण राहते. शहरात राहतं पूर्ण पोल्युशन राहतं. गावाकडे अजून गाव सूर्य बघू शकता आता पुढे चाललेला आहे. पुऱ्या तुरीचे झाड आहेत आपल्या इथं तुरी बिंदास. आता इथे अंदर बघायला ती अंदर बघाल तर इथं पराठी लावले ते काही दिसल नाही. भेटू ना आता समोर गेल्यावर. तिनं आम्ही आता घरी पोचलो तर ती बसलेले आहेत. तर आजचा बाजार होता म्हणून आपण पिंगरची पुडी खातो लहान पुरावानी. आता रात्री आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे, दाखवून कसं आहे तर इथे बघू शकता तुम्ही. इथे बोत्री बनतात आमच्याकडं. तर बोत्रीमध्ये जागासाठी पालवं तयार आहेत. आपलं पुरं कौलायचेच घर आहेत आपल्या इकडं. आता हे एक बाई निघली आहे बापा बाजारले जातो म्हणते हे बाई. जाऊ दे भेटून मग आता आपण पुन्हा. मसला आमच्या घरा कसा चालला ती का. नैनाबाई आलेली आहे आता शाळेमधून. नैनाबाई आली आता डोळे झाकताय. मी बाजारला घेऊन जातो. तर आता फैला बिला हातामध्ये आहे बघू शकता. तर आम्ही बाजारला निघून पुरी कंपनीच बाजारला येऊन राहिली. ती बघू शकता बैल वगैरे आपल्या इकडं आहेत. आणि हा पोरगा बघू शकता. हा पोरगा आता शाळेमधून आला. बाबाजी भेटल्यात बाजारात आहे. बाजारात आहे दिसता का बोलाल सांगा. का बोलता बाजार गावला आठवडी बाजार भरते. आणखी त्याच्यामध्ये बरेचसे वांगे भाजीपाला असा तसा माल येतात आणि लोक घेतात. गावला जावं लागत नाही.
आमची टीम सब्जेक्ट वाला पाहून देत मला बच्चा नाही 10चा. तर आता बाजारातून आम्ही घरी आलो. तर भेटून आता आपल्याला समोर जायचा आहे. आपला थैला बिला भरला पुरा. हे नाही ना दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, भेटून आता.